Hello everyone, now today we are going to discuss question number 5. Show that -1 plus root 3i cube is a real number. तर आपल्याला शो करायचं आहे -1 plus root 3i चा क्यूब हा रिअल नंबर आहे, आपल्याला शो करायचा आहे. तर सर्वात पहिले काय करावं लागेल, क्यूब आहे तर याला आपल्याला एक्सपांड करावं लागेल. एक्सपांड केल्यानंतर त्याला सॉल्व करावं लागेल. तर सॉल्व केल्यानंतर काय मिळालं हवं आपल्याला, रिअल नंबर मिळाला हवा. बघा ए प्लस बी होल क्यूबचा काय फॉर्म्युला आहे, ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला ए प्लस बी होल क्यूबचा. आपल्याकडे प्रॉब्लेम काय दिला आहे, -1 प्लस रूट 3i होल क्यूब. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि रिअल नंबर यायला हवा. बघा एच्या जागी काय दिलं आहे, एच्या जागी आहे इथे -1, बीच्या जागी आहे रूट 3i. तर आपल्याला काय करायचं आहे, आता याला या फॉर्म्युलाचा यूज करून एक्सपांड करायचं आहे. तर ए क्यूब, एच्या जागी काय आहे -1, तर काय येणार -1 क्यूब प्लस 3 इंटू a² बी. एची व्हॅल्यू काय आहे -1, तर काय येणार -1 स्क्वेअर इंटू बी. बीची व्हॅल्यू काय आहे रूट 3i प्लस 3ab². 3 एची व्हॅल्यू आहे -1 आणि बीची व्हॅल्यू काय आहे रूट 3i काय येणार स्क्वेअर प्लस बी क्यूब. बीची व्हॅल्यू काय आहे रूट 3i चा होल क्यूब. तर बघा फॉर्म्युला काय म्हणतो, ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. एची व्हॅल्यू काय आहे -1, तर काय येणार -1 क्यूब प्लस 3a² बी. 3 ॲज इट इज येणार, a² मीन्स -1चा स्क्वेअर इंटू बी. बी मीन्स रूट 3i. नेक्स्ट आहे 3ab². 3 ए काय आहे -1 ॲज इट इज, b² मीन्स रूट 3iचा होल स्क्वेअर प्लस बी क्यूब. बीची व्हॅल्यू काय आहे रूट 3i, तर काय येणार रूट 3iचा होल क्यूब. तर आपल्याला काय दिलं आहे -1चा क्यूब. -1चा क्यूब म्हणजे -1ला 3 टाईम मल्टिप्लाय करायचं, मीन्स -1 इंटू -1 इंटू -1. -1 इंटू -1 काय होणार +1 इंटू -1, तर +1 इंटू -1 काय होणार -1. तर -1चा क्यूब काय येणार -1 प्लस 3 इंटू -1चा होल स्क्वेअर काय येणार +1 इंटू रूट 3i ॲज इट इज येणार. 3 इंटू -1 काय येणार 3 इंटू -1 येणार -3 आणि अंडर रूट 3iचा होल स्क्वेअर. तर अंडर रूट 3 आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, म्हणजेच काय येणार 3 आणि काय येणार i² प्लस इथे काय रूट 3चा होल क्यूब. बघा रूट 3चा होल क्यूब, रूट 3चा काय दिला आहे क्यूब दिला आहे. तर रूट 3चा क्यूब मीन्स रूट 3ला 3 टाईम्स मल्टिप्लाय करायचं, रूट 3 इंटू रूट 3 इंटू रूट 3. तर रूट 3 इंटू रूट 3 काय होणार, रूट 3 इंटू रूट 3 होणार 3 इंटू रूट 3. तर रूट 3चा क्यूब म्हणजे रूट 3ला 3 टाईम्स मल्टिप्लाय करायचं, रूट 3 इंटू रूट 3 काय होणार 3 इंटू रूट 3. तर रूट 3चा क्यूब काय येणार 3 इंटू रूट 3 आणि आयचा काय येणार क्यूब इज इक्वल टू -1 प्लस 3 इंटू 1 इंटू रूट 3i काय येणार 3 रूट 3i मायनस 3 इंटू 3 काय होणार 9 आणि i² व्हॅल्यू असते -1 प्लस 3 इंटू रूट 3 ॲज इट इज येणार. i³ व्हॅल्यू असते -i. हे लक्षात ठेवायचं आहे सर्वांना, सिन्स i² व्हॅल्यू असते -1 आणि i³ व्हॅल्यू असते -i. नाव नेक्स्ट -1 प्लस 3 इंटू रूट 3i -9 इंटू -1 काय येणार मायनस इंटू मायनस प्लस होत असतो, तर काय येणार +9. त्यानंतर प्लस 3 इंटू रूट 3 इंटू -i तर काय येणार -3 इंटू रूट 3i. नाव नेक्स्ट प्लस 3 इंटू रूट 3i अँड -3 इंटू रूट 3i कॅन्सल होणार आणि -1 प्लस 9 काय येणार +8. तर बघा आपल्याला सॉल्व करायचं होतं -1 प्लस रूट 3 इंटू i -1 प्लस रूट 3i होल क्यूब. याला आपल्याला एक्सपांड करायचं होतं. एक्सपांड केल्यानंतर काय मिळणार होता, रिअल नंबर मिळणार होता. तर आपण याला एक्सपांड केलं आहे अकॉर्डिंग टू ए प्लस बी होल क्यूबच्या फॉर्म्युलानुसार आणि सॉल्व केलं. त्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळत आहे 8 मिळत आहे. 8 काय हा रिअल नंबर आणि आपल्याला रिअल नंबरच पाहिजे होता, मिळाला आहे आपल्याला.
नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इव्हॅल्युएट द फॉलोइंग आय टू द पॉवर 35. याला आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. त्याला सॉल्व करायचं पहिले बघा लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेस काय असतात ते आपण बघणार आहोत. तर लॉज ऑफ इंडायसेस काय असतात ते आपण बघणार आहोत. ए टू द पॉवर एम टू द पॉवर एन असेल तर काय होत असते, पॉवरची मल्टिप्लिकेशन होत असते. मीन्स ए टू द पॉवर एम इंटू एन. नाव नेक्स्ट ए टू द पॉवर एम डिवायडेड बाय ए टू द पॉवर एन असेल तर काय होत असते, इज इक्वल टू ए टू द पॉवर एम मायनस एन. जर डिव्हिजन असेल आणि जर बेस सेम असेल, बघा इथे बेस काय आहे, ए. डिनॉमिनेटरमध्ये पण बेस काय आहे, ए आहे. आणि डिव्हिजनमध्ये आहे ए टू द पॉवर एम डिवाइड बाय ए टू द पॉवर एन जर असेल तर काय होत असते, पॉवरची सबट्रॅक्शन होत असते. सो इज इक्वल टू ए टू द पॉवर एम मायनस एन. नाव नेक्स्ट ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन. इथे काय आहे, बेस सेम आहे ए, तर काय होणार, पॉवरची काय होणार, ॲडिशन. इज इक्वल टू ए टू द पॉवर एम प्लस एन. हे लॉज ऑफ इंडायसेस आहे. याचा यूज आता इथे आपण करणार आहोत. बघा आय टू द पॉवर काय दिलं आहे, आय टू द पॉवर दिला आहे 35. सो आय टू द पॉवर 35 मी याला असं स्प्लिट करू शकते, आय टू द पॉवर 32 प्लस 3. आय टू द पॉवर 32 प्लस 3 काय होणार, 32 प्लस 3 35. तर मी 35ला स्प्लिटअप केलं आहे, 32 प्लस 3. त्यानंतर बघा ए टू द पॉवर एम प्लस एन काय असते, ए टू द पॉवर एम प्लस एन ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन. तर आय टू द पॉवर 32 प्लस 3 याला हा स्प्लिटअप होणार ना अकॉर्डिंग टू लॉज ऑफ इंडायसेस. तर काय येणार, आय टू द पॉवर 32 इंटू आय क्यूब. ए टू द पॉवर एम प्लस एन काय होत असते, ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन. तिथे लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय होणार. मीन्स आय टू द पॉवर 32 प्लस 3 स्प्लिटअप होणार, आय टू द पॉवर 32 इंटू आय टू द पॉवर 3. बेस सेम आहे तर पॉवरची काय होणार, ॲडिशन. नाव नेक्स्ट आय टू द पॉवर 32 मी याला असं स्प्लिट करू शकते, आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 8 इंटू आय क्यूब. बघा आय टू द पॉवर 32ला मी स्प्लिटअप केला आहे, आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 8 काय होणार, 4 इंटू 8 इंटू 4 काय होणार 32. बघा इथे फर्स्ट लॉज ऑफ इंडायसेस मी अप्लाय केला आहे. ए टू द पॉवर एम टू द पॉवर एन असेल तर काय होत असते, पॉवर्सची मल्टिप्लिकेशन होत असते. मीन्स इज इक्वल टू ए टू द पॉवर एम इंटू एन. इथे पण बघा आय टू द पॉवर 32 होता तर मी काय केलं आहे, 32ला स्प्लिटअप केलं आहे. लॉज ऑफ इंडायसेस फर्स्ट अप्लाय केला इथे. मीन्स आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 8 मीन्स 4 इंटू 8 काय होणार 32 होणार. इंटू आय क्यूबला मी ॲज इट इज ठेवला आहे. बघा ही व्हॅल्यू सर्वांना माहीत पाहिजे. आयची व्हॅल्यू असते √-1, आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1, त्यानंतर आय क्यूबची व्हॅल्यू असते -i आणि आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू असते 1. हे सर्वांना हे लक्षात असलं पाहिजे की आयची व्हॅल्यू √-1 आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते, आय क्यूबची व्हॅल्यू -i असते आणि आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू असते 1. तर बघा इथे काय आय टू द पॉवर 35ला मी स्प्लिटअप केलं आहे. आय टू द पॉवर 32 प्लस 3 काय होणार 35 होणार. त्यानंतर इथे लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय केला आहे. आय टू द पॉवर 32 प्लस 3 स्प्लिटअप होणार, आय टू द पॉवर 32 इंटू आय क्यूब. त्यानंतर आय टू द पॉवर 32ला मी या फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं आहे. आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू काय असते 1, त्यामुळे मी त्याला आतमध्ये लिहिलं. तर आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 8 म्हणजे काय होणार 8 इंटू 4 32 इंटू आय क्यूब. तर बघा आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू काय असते 1 टू द पॉवर 8 इंटू आय क्यूबची व्हॅल्यू काय आहे -i. तर 1चा पॉवर किती असू द्या, आन्सर काय येणार आहे 1च येणार आहे. 1 इंटू -i काय येणार 1 इंटू -i. नाव नेक्स्ट आय टू द पॉवर 888 आय टू द पॉवर 888. तर बघा याला मी स्प्लिटअप आय टू द पॉवर 888 मी याला असं लिहू शकते, आय टू द पॉवर 4 इंटू 222 आय टू द पॉवर 4 इंटू 222 मी याला असं लिहू शकते. म्हणजेच काय होणार 222ला मी 4ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच मला काय मिळणार 888 मिळणार. नाव नेक्स्ट आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 222 याला मी असं लिहू शकते, फर्स्ट लॉज ऑफ इंडायसेस. नाव नेक्स्ट आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, तर 1 टू द पॉवर 222
1चा पॉवर किती असू द्या, आन्सर काय येणार आहे, 1च येणार आहे. तर इथे काय होतं, आय टू द पॉवर 888, मी त्याला स्प्लिटअप केलं, आय टू द पॉवर 4 × 222. त्यानंतर आय टू द पॉवर 4ला आतमध्ये लिहिलं आणि 222ला पॉवरमध्ये घेतलं. म्हणजेच इथे मी फर्स्ट लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय केला. ए टू द पॉवर एम टू द पॉवर एन असेल तर काय होत असते, पॉवर्सची मल्टिप्लिकेशन होत असते, मीन्स ए टू द पॉवर एम × एन. नाव नेक्स्ट आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. तर 1 टू द पॉवर 222. 1चा पॉवर किती असू द्या, आन्सर काय येणार आहे, 1च येणार आहे. नाव नेक्स्ट 1 आय टू द पॉवर 58. सो 1 आय टू द पॉवर 58. 1 आय टू द पॉवर 58. 58ला मी असं स्प्लिटअप करू शकते, 56 × I². 1 आय टू द पॉवर काय 58, मी 58ला स्प्लिटअप केलं आहे. नाव नेक्स्ट बघा 1 आय टू द पॉवर 58. तर मी 58ला असं लिहू शकते 1 डिवायडेड बाय आय टू द पॉवर 56 + 2. 56 + 2 काय होणार, 58 होणार. तर मी 58ला स्प्लिटअप केलं आहे आय टू द पॉवर 56 + 2, म्हणजेच काय होणार, आय टू द पॉवर 58. सो 1 आय टू द पॉवर 56. आय टू द पॉवर 56ला मी असं लिहू शकते आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 14 इंटू, बघा नेक्स्ट 1 आय टू द पॉवर 58. सो 1 आय टू द पॉवर 58 इज इक्वल टू 1 आय टू द पॉवर 58ला मी असं लिहू शकते 56 + 2 काय होणार, 58. नाव नेक्स्ट 1 बघा इथे लॉज ऑफ इंडायसेस काय म्हणतो, ए टू द पॉवर एम प्लस एन असेल, ए टू द पॉवर एम प्लस एन असेल, तर ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन. ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन असेल, बेस सेम असेल तर पॉवरची काय होत असते, ॲडिशन, मीन्स ए टू द पॉवर एम प्लस एन. तर इथे काय आय टू द पॉवर 56 + 2. तर हा स्प्लिटअप होणार अकॉर्डिंग टू लॉज ऑफ इंडायसेस. तर काय येणार, आय टू द पॉवर 56 × I². 1 आय टू द पॉवर काय 56, मी याला असं लिहू शकते आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 14 × I² येणार ॲज इट इज. मी काय केलं आहे, आय टू द पॉवर 56ला कसं लिहिलं आहे, आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 14, म्हणजे 14 × 4 काय होणार, पॉवरमध्ये बघा आयच्या पॉवरमध्ये काय 14 आणि 4 आहे, तर काय होणार, लॉज अकॉर्डिंग टू लॉज ऑफ इंडायसेस जे पॉवरमध्ये आहे 14 × 4 याची मल्टिप्लिकेशन होणार, म्हणजेच 14 × 4 काय होणार, 56 होणार. तर आय टू द पॉवर 56ला मी असं लिहू शकते आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 14, म्हणजेच 14 × 4 काय होणार, आय टू द पॉवर 56 × I². आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू बघा काय असते, 1 असते, 1 टू द पॉवर 14 × I². सो 1 टू द पॉवर 14, 1चा पॉवर किती असू द्या, काय येणार आहे, 1च येणार आहे. तर 1 × I². सो 1 डिवायडेड बाय 1 × I²ची व्हॅल्यू काय असते, -1. तर 1 डिवायडेड बाय 1 × -1 काय येणार, 1 डिवायडेड बाय -1 मीन्स -1. तर 1 डिवायडेड बाय आय टू द पॉवर 58. तर याला मी स्प्लिटअप केलं 1 डिवायडेड बाय आय टू द पॉवर 56 + 2, म्हणजेच काय होणार 56 + 2 आय टू द पॉवर 58. नाव नेक्स्ट काय होणार, इथे मी लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय करणार. तर आय टू द पॉवर 56 + 2 स्प्लिटअप होणार आय टू द पॉवर 56 × I². नेक्स्ट आय टू द पॉवर 56ला मी असं लिहिलं आहे आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 14, मीन्स 14 × 4 काय होणार, 56 होणार. तर आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू काय असते, 1 असते, 1 टू द पॉवर 14 × I² ॲज इट इज येणार. 1 डिवायडेड बाय 1चा पॉवर किती असू द्या, आन्सर 1च येणार आहे, 1 × I². I²ची व्हॅल्यू असते -1. सो 1 डिवायडेड बाय 1 × -1 काय येणार, -1. तर 1 डिवायडेड बाय -1 म्हणजेच काय होणार, -1. नाव नेक्स्ट बघा आय टू द पॉवर 13 + आय टू द पॉवर 14 + आय टू द पॉवर 15 + आय टू द पॉवर 16. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. नाव नेक्स्ट आय टू द पॉवर 30ला मी असं लिहू शकते आय टू द पॉवर 28 + 2 काय होणार, आय टू द पॉवर 28 + 2 मीन्स आय टू द पॉवर 30. नाव नेक्स्ट आय टू द पॉवर 40ला मी असं लिहू शकते आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 10. बघा पॉवरची काय होणार, मल्टिप्लिकेशन, 10 × 4 काय होणार, 14 प्लस आय टू द पॉवर 15. आय टू द पॉवर 50 मी याला असं लिहू शकते आय टू द पॉवर 48 + 2. 48 + 2 काय होणार, 50 होणार. नाव नेक्स्ट काय आय टू द पॉवर 60. आय टू द पॉवर 60ला मी असं लिहू शकते आय टू द पॉवर 4 × 15. बघा 15 चौक काय होणार, 60 होणार, मीन्स आय टू द पॉवर 60. नाव नेक्स्ट
नाव नेक्स्ट आय टू द पॉवर 28 प्लस 2. इथे लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय होणार. तर काय होणार ए टू द पॉवर यम इंटू ए टू द पॉवर यन जर असेल तर काय होत असतं ए टू द पॉवर यम प्लस यन. इथे आय टू द पॉवर 28 प्लस 2 काय होणार स्प्लिटअप होणार. मीन्स आय टू द पॉवर 28 इंटू आय स्क्वेअर प्लस आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू काय असते 1 टू द पॉवर काय येणार 10 प्लस आय टू द पॉवर 48 प्लस 2. इथे पण काय होणार लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय होणार आणि सेपरेट होणार. मीन्स आय टू द पॉवर 48 इंटू आय स्क्वेअर प्लस आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू असते 1 टू द पॉवर काय येणार 15. तर आय टू द पॉवर 28ला मी असे लिहू शकते आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 7 7 चौक काय होणार 28 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 प्लस 1चा पॉवर किती असू दे आन्सर 1च येणार आहे. प्लस आय टू द पॉवर 48 दिला आहे मी याला असं स्प्लिटअप करू शकते आय टू द पॉवर 4 इंटू 12 12 चौक काय होणार 48 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 प्लस 1चा पॉवर किती असू दे आन्सर 1च येणार आहे. नाव नेक्स्ट आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू असते 1 टू द पॉवर 7 इंटू -1 प्लस 1 प्लस आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू असते 1 टू द पॉवर 12 इंटू -1 प्लस 1. नाव नेक्स्ट 1चा पॉवर किती असू दे आन्सर 1च येणार आहे 1 इंटू -1 प्लस 1 1चा पॉवर किती असू दे आन्सर 1च येणार आहे. तर 1 इंटू -1 अँड प्लस 1. तर बघा 1 इंटू -1 काय येणार -1 प्लस 1 ॲज इट इज येणार 1 इंटू -1 काय येणार -1 अँड प्लस 1. तर बघा +1 -1 कॅन्सल +1 -1 कॅन्सल मीन्स काय येत आहे इथे आन्सर 0 मिळत आहे आपल्याला.